तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल। तर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की श्रावण महिना हा महादेवाला समर्पित का आहे। तर मित्रांनो, अनेक कवी आणि लेखकांनी श्रावणाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे। श्रावणामध्ये निसर्गाचं खुललेलं सौंदर्य मन भारावून टाकणारं असतं। अशाच सुंदर श्रावण महिन्याला हिंदू धर्मातही अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। श्रावण महिना हा खास करून भगवान शंकर म्हणजेच महादेवाला समर्पित असतो, म्हणून या काळामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते। भगवान महादेवांना श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे, म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवाला प्रसन्न करता येतात। आपल्याकडे बरेच समाज हा श्रावणी सोमवारचं व्रत करतात आणि महादेवाला प्रसन्न करतात। या काळात महादेवांची पूजा केल्यास त्यांची कृपा दृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तर श्रावण महिन्यामध्ये अतिशय चांगले चांगले सण उत्सव साजरे केले जातात। तर श्रावण महिन्यामध्ये पहिलाच सण असतो नागपंचमी। या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते। श्रावण शुल्क त्रयोदशी नरहनी सोनार जयंती, श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन जे आपण बहीण भाऊ म्हणून साजरे करतात। तर नारळी पौर्णिमा, मुख्य पान श्रावण पौर्णिमा। नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते प्रीत्यर्थे समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेले व्यवसायिकांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात। तर गोकुळाष्टमी, गोपाळकाला, तसेच मित्रांनो तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण परत एकदा सांगतो की हा सोमवार जो आहे श्रावण सोमवार हा 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी आहे। म्हणजेच 1952ला श्रावण हा सोमवारच्या दिवशी चालू होता आणि शेवटही हा सोमवारी झाला होता। तर 71 वर्षानंतर आज 2024ला श्रावण सोमवारच्या दिवशी चालू झाला आहे। तर देवाधिदेव महादेवाची आराधना भावनिक वर्षभर करीत असतात, पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो। या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते। यंदा 71 वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे। श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे। 1953 या वर्षी आला होता योग। यंदा श्रावणाला 5 ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे, तर सांगता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी होणार आहे। 3 सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे। श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा 71 वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे। यापूर्वी सोमवार 10 ऑगस्ट 1953ला श्रावण सुरुवात, तर 8 सप्टेंबर 1953ला शेवटचा सोमवार आला होता। 18 वर्षानंतर यंदा 5 श्रावणी सोमवार। यंदाचे श्रावणांचे आणखी एक विशिष्ट म्हणजे 5 श्रावणी सोमवार असणार आहेत। यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे। याआधी असा योग 2006 या वर्षी आला होता। मागील वर्षी 2023ला अधिक मासामुळे श्रावण 2 महिने होता। या काळात 8 श्रावणी सोमवार आले होते। तर श्रावण महिन्याबद्दल पुराणामध्ये विविध कथा आढळतात। अर्थात श्रावण या विविध कथांमधून महादेवांच्या भक्तीच्या महिमा आणि महादेवाच्या पूजेचे महत्त्व अधोरेखित केले जातं। काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यातच महादेवाने समुद्र मंथन केलं होतं। यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचं आणि देवाचं रक्षण केलं। विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवलं। त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला। म्हणून श्रावण मासामध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केलं जातं। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच श्रावणमध्ये कावड यात्रा असते। तर कावड यात्रेचं महत्त्व काय आहे? कावड यात्रा भगवान शिवभक्तांनी आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी चालवलेले पवित्र तीर्थ आहे। या प्रवासात भाविक बांबूपासून बनवलेल्या कंवरमध्ये गंगाजल भरतात। ते खांद्यांवर घेऊन मैल पायी चालत आपल्या परिसरातील शिवमंदिराजवळ जाऊन जलाभिषेक करतात। कावड यात्रेने माणसाला मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते। कावड यात्रा ही शिवभक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे। हा प्रवास अडचणी आणि आव्हानांनी भरलेला आहे।
तरी भक्त पूर्ण निष्ठेने आणि उत्साहाने तो पार पाडतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कावड यात्राचा व्हिडिओ भेटून